झी 24 तास एक पाऊल पुढे। दुष्काळग्रस्त मराठवाड्याकडे आता बॉलिवूडचंही लक्ष वळलंय। सलमान खान दुष्काळग्रस्त मराठवाड्यातल्या नागरिकांना तब्बल 2500 टाक्यांचं वाटप करणार आहे। याआधी ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि अभिनेता मकरंद अनासपुरेनेही दुष्काळग्रस्तांना मदत केली आहे। मराठवाडा सध्या गेल्या 30 वर्षातल्या सर्वात भीषण दुष्काळात असा होरपळतोय। मराठवाड्यात पाण्यानं कधीच तळ गाठलाय, त्यामुळे नागरिकांची दाही दिशा वणवण होतेय। पाण्याअभावी नागरिकांना पाण्यासाठी टँकरवरच अवलंबून राहावं लागतंय। मात्र कधी टँकरनं पाणी आलंच तर ते भरण्यासाठीही नागरिकांच्या असंख्य अडचणी असतात। दुष्काळग्रस्तांना सरकारी मदत सुरू आहे, मात्र भीषण दुष्काळात तीही अपुरी पडतेय। हे पाहून दुष्काळग्रस्त मराठवाड्याला मदत करण्यासाठी अनेक जण पुढे सरसावलेत। त्यात कलाकार देखील मागे नाहीयेत। सलमान खाननं सामाजिक बांधिलकी जपत मराठवाड्याला मदत जाहीर केली आहे। दुष्काळग्रस्तांना सलमान खान 2500 टाक्यांचं वाटप करणार आहे। मराठवाड्यातल्या औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद या दुष्काळ पीडित गावातल्या भागांना सलमान खान टाक्यांचं वाटप करणार आहे। तसा प्रस्ताव सलमाननं मराठवाड्याच्या विभागीय आयुक्तांना पाठवलाय। मात्र ही वेगवेगळी मदत करण्यापेक्षा संघटित मदत करण्याचं आवाहन सामाजिक कार्यकर्ते करतायत। असे व्यक्तिगत एकेका माणसांनी मदत करण्यापेक्षा संघटितरित्या जर मदत करून काही ठराविक प्रोजेक्ट्सना मदत करण्यात आली तर मला वाटतं तो दीर्घकालीन लोकांना त्याचा उपयोग होईल। पण याच्यासाठी एक नियोजनबद्ध पद्धतीने हस्तक्षेप करण्याची यंत्रणा उभं करण्याची गरज आहे। सलमान खानने केलेल्या या मदतीचं नागरिकांनी स्वागत केलंय। मात्र ही मदत योग्य ठिकाणी पोहोचावी अशी आशाही ते व्यक्त करतायत। यांनी जी मदत केलेली आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारच मानतो, परंतु यापेक्षा मोठ्या मदतीची गरज आहे। एक तर चाऱ्याची गरज आहे, पाण्याची गरज आहे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना देखील मोठ्या प्रमाणात गरजेची गरज आज निर्माण झालेली आहे। याआधीही ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंनी दुष्काळग्रस्तांना 5 लाखांची मदत जाहीर केली होती, तर अभिनेता मकरंद अनासपुरेनंही बीड जिल्ह्यासाठी 2.5 लाखाची मदत दिली होती। तर औरंगाबादच्या A to Z ग्रुपनं दुष्काळग्रस्तांना कोट्यवधीची मदत केली आहे। यांच्यासारखीच मदत जवळ झी मीडिया औरंगाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।